गर्भाशयाचा कॅन्सर हा स्त्रियांच्या शरीरावर, मानसिकतेवर फार मोठा परिणाम करणारा आजार आहे. याची लक्षणे, परिणाम शारीरिक, मानसिक आणि अवयवांच्या कार्यक्षमतेवर खोलवर दिसतात. तेव्हा आपण शरीरावरती गर्भाशयाच्या कॅन्सरचे होणारे परिणाम काय आहेत ते पाहू. सुरुवातीची लक्षणे म्हणजे असामान्य रक्तस्राव. मासिक पाळीच्या दरम्यान खूप जास्त रक्तस्राव होतो. पाळी संपल्यानंतर पुन्हा रक्त येणं किंवा रजोनिवृत्तीनंतरही रक्त येत राहतं. योनीतून पाणी, दुर्गंधयुक्त स्राव, सतत ओलसरपणा आणि वास जाणवतो. शरीरात वेदना होतात. पोटाच्या खालच्या भागात, कमरेमध्ये हे दुखणं जास्त प्रमाणावरती असतं. तेव्हा या दुखण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे लघवी आणि शौचाची अडचण. कॅन्सर पसरल्यास लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी, शौचास त्रास होतो, थकवा, अशक्तपणा जाणवतो, रक्त कमी होतं, त्यामुळे शरीर सतत थकलेलं वाटतं, वजन कमी होतं, शरीर पोषण शोषू शकत नाही, कमजोर होतं, भूक मंदावते, अन्न खाल्ल्यावर लगेच पोट फुगल्यासारखं वाटतं, हाडे कमकुवत होतात, हार्मोनल बदलामुळे कॅल्शियमची कमतरता भासते, शरीर सुजतं, पायामध्ये लसिका ग्रंथीवर दबाव येतो. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आपल्याला कोणतं ना कोणतं इन्फेक्शन हे सतत होत राहतं. तेव्हा त्या इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे झोप न लागणं, वेदना, चिंता यामुळेही आपल्या अवयवांवरती परिणाम होतात. गर्भाशयावर पेशींची अनियंत्रित वाढ होऊन गाठ तयार होते. अंडाशयावर कॅन्सर पसरल्यावर अंडाशयाची कार्यक्षमता घटते आणि हार्मोन्स कमी होतात. मूत्राशय शेजारी असल्यामुळे कॅन्सर तिथे पसरल्यास वारंवार लघवी लागते आणि रक्तमिश्रित लघवी होऊ शकते. आतड्यावर दाब आल्यामुळे शौचास त्रास, बद्धकोष्ठता आणि रक्तस्राव होतो. कॅन्सर पेशी तिथे पसरल्यास सूज येते. हाडे आणि यकृत. शेवटच्या टप्प्यात मेटास्टेसिस झाल्यास हाडांमध्ये तीव्र वेदना आणि यकृतात गाठ येते. मानसिक पातळीवर बदल होतात, जसं की भीती वाटते, मला कॅन्सर झाला आहे ही भावना मनात सतत दडपण आणते. नैराश्य येतं, सतत थकवा, जीवनाविषयी नकारात्मक विचार येतात, चिडचिड, तणाव निर्माण होतं, आत्मविश्वास कमी होतं, मन स्थिर राहत नाही. स्त्रीत्वाशी संबंधित अवयवांवर परिणाम झाल्यामुळे मानसिक तणाव वाढतो, एकटेपणा वाढतो, समाजात, नातेसंबंधात आजारी आहे ही भावना अलगदपणे अंतर निर्माण करते. झोपेचे विकार जडतात, जसं की तणाव, वेदना, औषधा यामुळे नीट झोप लागत नाही. उपचारानंतर दिसणारे परिणाम. शस्त्रक्रियेनंतर गर्भाशय तुमचं काढून टाकलं जातं. गर्भाशय काढल्यानंतर स्त्रियांना अकाली रजोनिवृत्ती येते. केस गळणं, मळमळ, उलट्या, अशक्तपणा, त्वचेवर बदल, प्रतिकारशक्ती कमी होते. लैंगिक जीवनात बदल होतात, जसं की योनीमध्ये कोरडेपणा, वेदना, इच्छा कमी होते, दीर्घकालीन थकवा जाणवतो, शरीर लवकर दमतं. सामाजिक जीवनावरही परिणाम होतात, जसं की काम करण्याची क्षमता कमी होते, कुटुंब आणि समाजामध्ये किंवा नातेसंबंधामध्ये ताण निर्माण होतात, आर्थिक भार वाढतो, उपचारामुळे खर्च वाढतो, आत्मसन्मान कमी होतो. थोडक्यात काय तर गर्भाशयाचा कॅन्सर हा केवळ गर्भाशयापुरता मर्यादित नसतो. तो स्त्रीच्या संपूर्ण शरीरावर, मनावर आणि सामाजिक आयुष्यावर खोलवर परिणाम करत असतो. तेव्हा या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतले तर तो बरा करता येतो. फक्त त्या रुग्णांना योग्य ते उपचार मिळणं गरजेचं आहे. शिवाय कुटुंबाकडून, समाजाकडून, नातेवाईकाकडून त्यांचा आत्मविश्वास वाढेल अशा कृतीवरती भर देणं गरजेचं आहे. नक्कीच हा रुग्ण वाचू शकतो आणि यातून बाहेरही पडू शकतो.